नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। हवेली भागातील भूसंपादनाला आता गती मिळाली असून पीएमआरडीए ने मोबदल्यासाठी जमीनदारांपुढे 3 पर्याय ठेवले आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजे पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाला सुरुवात झाली असून बाधित होणाऱ्या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे। त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना चटई क्षेत्र निर्देशांक FSI, हस्तांतरण विकास हक्क TDR किंवा रोख रक्कम असे पर्याय देण्यात आले आहेत। पीएमआरडीएने हाती घेतलेल्या सुमारे 85 किलोमीटर लांबीच्या आणि 65 मीटर रुंदीच्या रिंग रोडला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे। रस्त्यासाठी सुमारे 700 ते 750 एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे। हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे। MSRDC ने हाती घेतलेला रिंग रोड हा खेड तालुक्यातील सोळू गावापर्यंत येत आहे। तेथेच पीएमआरडीएचा रिंग रोड येऊन मिळणार आहे। त्यामुळे आळंदी ते नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत सुमारे 6.5 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच पीएमआरडीएने हाती घेतली आहे। त्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत। त्यानुसार महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन निरगुडे, वडगाव, शिंदे आणि सोळू या गावात रिंग रोडसाठी भूसंपादन केले जाणार आहे। संभाव्य बाधित शेतकऱ्यांच्या बैठक घेऊन संमती घेण्याचे काम सुरू केले आहे। शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर रस्त्याची मोजणी करण्यात येणार असून बाधित होणारे क्षेत्र आणि सर्व्हे नंबर निश्चित केले जाणार आहेत। त्यानंतर थेट खरेदीने अथवा FSI किंवा TDR अशा माध्यमातून मोबदला देऊन भूसंपादन करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने ही तयारी सुरू करण्यात आल्याचे पीएमआरडीए कडून सांगण्यात आले। पीएमआरडीए ने विकास आराखड्यात रिंग रोडच्या बाजूने नगर रचना योजना TP स्कीम प्रस्तावित केल्या आहेत। त्यापैकी 5 नगररचना TP स्कीम राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत। त्यामधून रिंग रोडसाठी सुमारे 6.5 किलोमीटर जागा पीएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे। नगर रचना योजनेच्या माध्यमातून रिंग रोडसाठी जे क्षेत्र ताब्यात येणार नाही, त्या भागात थेट खरेदी अथवा TDRच्या किंवा FSIच्या माध्यमातून ते ताब्यात घेतले जाणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते महामंडळ 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंद रिंग रोड तयार करत आहे। हे पूर्व आणि पश्चिम असे 2 भागांमध्ये विभागलेले आहे। पश्चिम विभागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमीन संपादन करणे आवश्यक आहे आणि पश्चिम विभागातील जमिनीचे मूल्यांकन आधीच पूर्ण झाले आहे। दर निश्चित केल्यानंतर भूसंपादनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।